महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 17 ते 20 मार्च दरम्यान कोणत्या जिल्ह्यात केव्हा पाऊस किंवा गारपीट होऊ शकते याचा अंदाज घेऊयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एमटेक ॲग्रिकल्चर इंजिनियर साताऱ्याचा आहे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. तर सर्वात प्रथम आत्ता जी काय स्थिती आहे आणि येत्या काळात काय स्थिती निर्माण होईल. तर सध्या हवेचे एक जोड क्षेत्र केरळ, कर्नाटक आणि त्यानंतर दक्षिण मराठवाड्याच्या आसपासून विदर्भाच्या दक्षिण भागातून अशा प्रकारे इकडे छत्तीसगड, झारखंडपासून हे पश्चिम बंगालपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि त्याच्याच आसपास तुम्ही पाहू शकता या सॅटेलाईट इमेजमध्ये जे काही गर्जनेचे ढग विकसित झालेले आहेत, या सिस्टमच्या आसपास हे ढग दिसत आहेत. या व्यतिरिक्त जे काही पूर्वेकडचे बाष्पयुक्त वारे हिमालयन क्षेत्राकडे वाहत आहेत अशा प्रकारे. तर त्यामुळे या भागातही इकडे साधारणतः हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, नेपाळचा भाग आहे, सिक्कीम आहे आणि इकडे पूर्वोत्तरचे जे काही भाग आहेत आपल्या देशाचे, तर याही ठिकाणी पाऊस हा सक्रिय आहे. आणि त्या काळामध्ये हे जे काही जोडक्षेत्र आहे, आपण महाराष्ट्राच्या कशावर जवळून पाहूयाच, पण सध्या हे जे काही जोडक्षेत्र आहे, हे थोडंसं पश्चिमेकडे किंवा उत्तर पश्चिमेकडे सरकेल. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांकडे हे पोहोचेल. त्यासोबत 18 तारखेच्या आसपास हे महाराष्ट्राच्या एकदम जवळ असेल, म्हणजे अंतर्गत भागात पोहोचलेलं असेल. चक्राकार वारे इकडे कर्नाटकच्या आसपास सक्रिय राहतील. दुसरे पश्चिमी आवर्ताचे चक्राकार वारे इकडे राजस्थानवरती सक्रिय राहतील आणि याच दरम्यान एक पश्चिमी आवर्त, सशक्त असा पश्चिमी आवर्त आपल्या महाराष्ट्राच्या आसपासून जात असेल. आणि या सगळ्या सिस्टमच्या प्रभावाखाली राज्यात 18 तारखेच्या आसपास 18-19 तारखेला बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता राहील. या दरम्यान ढगांची वाटचाल कशी असेल ते आपण पुढे पाहूयाच. पण सध्या जर पाहिलं तर आजही नांदेडचे दक्षिण भाग, लातूरचे दक्षिण भाग, धाराशिवचे दक्षिण भाग आणि सोलापूरचे धाराशिवला लागून असलेले एकदम दक्षिण पूर्वेकडील थोडेसे भाग आहेत. या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आजही बरसलेल्या आहेत. यांच्या इकडे चंद्रपूरच्या काही भागांमध्ये अशा प्रकारच्या पाऊस सरी पाहायला मिळाल्या. तर सातारा, सांगली, कोल्हापूर काही अंशी ढगाळ वातावरण होतं. बेळगाव काही अंशी ढगाळ वातावरण होतं, पण पाऊस नाही. नागपूरकडे सुद्धा थोडंसं ढग दाटलेत. यवतमाळकडे ढग दाटलेत, पण याही ठिकाणी विशेष पावसाचे हे ढग दिसत नाहीत. आणि एकूणच जो काही पाऊस झालेला आहे, तो दक्षिणेकडील भाग आहे. साधारणतः आपण म्हणू शकतो धाराशिव इकडे लातूरचा जो भाग आहे अ, या ठिकाणी नांदेडचा देगलूरच्या आसपास, त्याला लागून असलेलं उदगीर, देवणी हा जो काही भाग आहे लातूरचा, या ठिकाणी गडगडी पाऊस झालेला आहे. आणि अशाच प्रकारे थोडेसे गडगडी पावसाचे ढग इकडे साधारणतः उमरगाच्या आसपास आणि अक्कलकोटचा त्याला लागून असलेला भाग होता थोडाफार. त्या ठिकाणी आणि त्याला लागून असलेल्या कर्नाटकच्या भागांमध्ये सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. जर तुम्ही या भागातील असाल तर पाऊस झाला असेल नक्की कमेंट करून कळवा. बाकी इतर राज्याच्या भागांमध्ये हा पाऊस झालेला नाही. ज्याची शक्यता होतीच, की इतर ठिकाणी दक्षिणेकडेच पावसाची शक्यता सुरुवातीला आहे. पण उद्यापासून अजून वातावरणात बदल होईल. जे जोडचित्र आपण सांगितलं ते उद्या साधारणतः अशा प्रकारे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, बेळगावच्या या भागातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 17 तारखेला हे जे काही दक्षिणेकडील जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये पावसासाठी वातावरण अनुकूल राहील. आपला असा अंदाज आहे, की 17 तारखेला नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरचे दक्षिण भाग, सांगलीचे दक्षिण पूर्वेकडील भाग म्हणजे जतच्या आसपासचा भाग असू शकतो. लगतवरती कर्नाटक, बेळगाव हा जो काही भाग आहे, या ठिकाणी यवतमाळ आणि चंद्रपूरचे काही भाग आहेत. या पट्ट्यामध्ये उद्या मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळामध्ये याच जिल्ह्यांमध्ये एखाद्या ठिकाणी हलके गारपीट सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर कोल्हापूर, बेळगाव, सांगली, साताऱ्याचे काही भाग असतील. बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीचे राहिलेले भाग. हा जो काही पट्टा आहे किंवा हे जे काही भाग आहेत, या भागांमध्ये जर का उद्या स्थानिक ढगनिर्मिती झाली, तर मेघगर्जना याही पट्ट्यामध्ये एक दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळेल. सार्वत्रिक नसेल ही गर्जना किंवा हा जो पाऊस असेल जो 17 तारखेला आहे, तो थोड्या-थोड्या क्षेत्रासाठीच राहील, असं सध्या वाटतंय. आणि तोही स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच होईल, नाहीतर ज्या ठिकाणी ढगनिर्मिती होणारच नाही, साधारणतः दुपारी 2:30-3 नंतर थोडे-थोडे ढगाळ वातावरण वाढत जाईल आणि त्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता राहील. बाकी इतर ठिकाणी ही शक्यता नसेल, त्या ठिकाणी ढग निर्माण होणार नाहीत अशा ठिकाणी. तसेच थोडेसे लक्ष असू द्या, पावसाची शक्यता जरी नसली तरी नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव या ठिकाणी सुद्धा थोडंसं लक्ष ठेवा.
पावसाचा अंदाज तर सध्या दिसत नाही. पण काय अपडेट्स असतील तर आपल्या WhatsApp चॅनलवरती तुम्हाला जर का उद्या काही बदल झाला तर कळवण्यात येईलच आणि उद्या सकाळचा सुद्धा अंदाज येईल. कोकणात मात्र पावसाचा कसलाही एक अंदाज नाही. पूर्णतः हवामान कोरडं राहील. 17 नंतर 18 तारखेला हे जे काही जोड क्षेत्र होतं, हे साधारणतः अशा प्रकारे विदर्भाच्या उत्तर भागातून मराठवाडा आणि इकडे सांगली, कोल्हापूरच्या आसपासपर्यंत पोहोचेल आणि त्यामुळे 18 तारखेला राज्याच्या अजून काही भागांमध्ये पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल राहील आणि 17 तारखेची ढगांची जी वाटचाल असेल, सांगायचं राहील तर ढगांची वाटचाल अशा प्रकारे दक्षिण पूर्वेकडेच हे ढग 17 तारखेला जातील. 18 तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर 18 तारखेला सर्वप्रथम पाऊस होण्याची शक्यता दाट असलेले भाग आहेत. बेळगाव, सांगलीचे पूर्वेकडील भाग, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता थोडीशी दाट दिसते. त्यानंतर सातारा, कोल्हापूर, पुणेचा एक दुसरा भाग, अहिल्यानगरचे एक दुसरे भाग, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 18 तारखेला एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट किंवा इकडे सिंधुदुर्ग, गोवा एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हलकी गारपीट झाली तर एखाद्या ठिकाणी होऊ शकते. तसेच नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगरचे राहिलेले भाग, पुणेचे राहिलेले भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, जळगाव याच ठिकाणी जर का स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडासा गडगडाट होऊ शकतो. अन्यथा मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होईल अशी शक्यता सध्या दाखवत नाहीत मॉडेल कुठलेही. पण बदल होऊ शकतात. येत्या काही दिवसामध्ये आपण त्याचे अपडेट सुद्धा नक्की देऊ. कोकणात वातावरण कोरडे राहील आणि याही दिवशी जे काही ढगांची वाटचाल असेल, अशा प्रकारे दक्षिण दक्षिण पूर्वच राहण्याची शक्यता आहे. 18 तारखेनंतर 19 तारखेचा अंदाज पाहिला तर 19 तारखेला सुद्धा जे काही जोडक्षेत्र असेल ते महाराष्ट्राच्या अंतर्गतच्या भागाच्या आसपासच राहील. त्यामुळे 19 तारखेला सुद्धा राज्यात पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. 19 तारखेला अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नांदेड, धाराशिव, सोलापूर, बीड, जालना, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. एक दुसऱ्या ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते. सांगली, बेळगाव, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट पाऊस होण्याची शक्यता राहील आणि एखाद्या ठिकाणी झाली तर थोडीशी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. सिंधुदुर्ग, गोव्याकडे सुद्धा थोडीशी शक्यता राहील. बाकी इतर कोकणात पाऊस होईल असं सध्या तरी दिसत नाहीये. त्यानंतर 20 तारखेचा अंदाज पाहिला तर 20 तारखेला सिस्टम पूर्वेकडे निघून जाईल. कारण पश्चिमावर्त पूर्वेकडे निघून जाणार आहे. तर त्यामुळे 20 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट राहील. एखाद्या ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते. आणि पश्चिम विदर्भात अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणाचा थोडासा भाग असेल, परभणी, हिंगोली, नांदेडचा एक दुसरा भाग असेल, थोडासा गडगडाट एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. तर राज्याच्या इतर भागात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचे पश्चिम भाग स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच पाऊस होईल, अन्यथा शक्यता जास्त मोठ्या क्षेत्रावरती दिसत नाही. 20 नंतर 21 तारखेला सुद्धा राज्यातील वातावरण कोरडे होण्याची शक्यता दिसते. तसं 21 तारखेला सुद्धा स्थानिक ढगनिर्मितीवरती थोडंसं लक्ष ठेवावे लागेल. हवामान विभागाने 18 तारखेला वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अलर्ट दिलेला आहे. बाकी इतर जिल्ह्यांमध्ये सध्या तरी गारपीटचे अलर्ट नाहीत. मात्र 17 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर हिंगोली, परभणी, जालना, बीड, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे पूर्व, पुणे घाट, सातारा पूर्व, सातारा घाट, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाट या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. इतर जिल्ह्यांसाठी इशारे नाहीत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ हाईप करायला